राज्याच्या उपराजधानीत पुन्हा एकदा गोळीबाराची घटना घडली आहे। शहरातील पॉश समजल्या जाणाऱ्या धरमपेठ परिसरात गोळी झाडून एकाची हत्या करण्यात आली आहे। शोशा लाउंज अँड रेस्टॉरंटचे मालक अविनाश भुसारी यांच्यावर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली। या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळ गाठलं आणि पुढील कारवाई सुरू केली आहे। मात्र गोळीबाराच्या या घटनेने शहर पुन्हा एकदा हादरलंय। नागपूरच्या अंबाझरी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या गोकुळपेठ बाजार परिसरातील शोशा लाउंज अँड रेस्टॉरंटचे मालक अविनाश भुसारी हे रात्री मित्रांसोबत बसले होते। मध्यरात्रीच्या सुमारास 4 आरोपी 2 मोटरसायकलवरून त्यांच्या जवळ आले आणि त्यांच्यावर गोळीबार केला। या प्रकरणी अंबाझरी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध सध्या पोलीस घेत आहेत। मात्र ही हत्या नेमकी कुणी आणि कुठल्या कारणावरून झाली आहे हे अद्याप कळू शकलेलं नाही। त्यामुळे पोलीस तपासात पुढे नेमकी काय माहिती समोर येते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। काल रात्री निंबस कॅफेच्या समोर रात्री 1:20 ते 1:30 वाजताच्या सुमारास घटना घडलेली आहे। त्याच्यात अविनाश राजू भुसारी वय वर्ष 28 वर्ष यांच्यावर 4 लोक 2 गाड्यावर आले तर त्यांनी फायरिंग करून त्याच्यावर पळून गेलेले आहेत। त्यामध्ये मयत याच्या डोक्याला, छातीला आणि गळ्याला वगैरे मार लागून त्याच्यात कोकाड हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट करताना त्याचं निधन झालेलं आहे। कुठल्या वादातून हे घडलं, काही कळलं का? आरोपीचं काही हे लागतं? अद्याप तो याच्या कारणाचा छडा लागलेला नाही, पण जे मयत आहेत यांच्यात चुलत भावा आणि हिरणवार गँग याच्यात काहीतरी वैमनस्य आहे जुनं। तर त्याच्यात बंटी हिरणवार याच्या भावाचा एक खापरखेडा इथे मर्डर झाला होता। तर त्याच्यामुळे ती थोडीशी त्याला किनार वाटत आहे। सर, जे आरोपी आहेत ते यालाच मारायला आले होते की आणखी कोणाला मारायचं होतं? कारण तुम्ही सांगताय की जो मृतक आहे त्याचा या सगळ्या वादाशी काही संबंध नाही। मृतक आपला त्याचं रेस्टॉरंट आहे, सोशा रेस्टॉरंट नावाचं। त्याचा तसा काही संबंध नव्हता त्याच्यासोबत। आरोपीचं काही पत्ता कुठून आले, काय आले, गाडीचे सीसीटीव्ही काय मिळालं, सुधावा लागला कसं? त्याचा तपास चालू आहे। आता डीबी टीम वगैरे आपली शोध घेण्याकरता अधिकारी आणि 2 डीबी टीम आपण हद्दीत रवाना केलेल्या आहेत। तर ते तपास करणं चालू आहे। किती राऊंड फायर करण्यात आले होते? आपल्याला 6 पुंगळ्या मिळालेल्या आहेत तिथे घटनास्थळावर।